भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा। मोरोपंत पिंगळे एक कुशल संघटक। मोरोपंत पिंगळे यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1919 रोजी जबलपूर येथे झाला। संघसंस्कार नागपुरात झाला। बालवयात संघदीक्षा घेऊन मोरोपंतांनी आजन्म प्रचारक जीवन जगणाऱ्या पहिल्या पिढीचं प्रतिनिधित्व केलं। धंतोली परिसरात काँग्रेस नगरमधील शाखेतील बालाचा गटनायक ते अखिल भारतीय पातळीवर विविध जबाबदाऱ्या स्वीकारून काम करणारे योजक प्रचारक म्हणून मोरोपंत यांचा गौरव केला जातो। 1942 साली श्री गुरुजींनी पूर्णवेळ प्रचारक ही संकल्पना संघात रूढ केली। याच काळात मोरोपंत यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते। बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेने मोरोपंत BA झाल्यावर संघ प्रचारक म्हणून घराबाहेर पडले। प्रचारक म्हणून निघताना आपल्या मित्रांना त्यांनी पत्रात लिहिलं होतं। त्यात त्यांनी म्हटलं की मी आजीवन प्रचारक म्हणून बाहेर पडत आहे। आपण कुठेही गेलो तरी आपण स्वयंसेवकच आहोत याचा अभिमान बाळगून आपल्या आचार विचार उच्चारातून संघाला पोषक असे वातावरण निर्माण करण्याचा सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करावा। स्वयंसेवकांनी जास्तीत जास्त वेळ संघकामासाठी द्यावा। मोरोपंत नागपूरहून निघाले आणि महाकोशल प्रांतात निमाड विभाग प्रचारक म्हणून काम करू लागले। 2-3 वर्ष मध्य प्रदेशात काम केल्यानंतर मोरोपंत महाराष्ट्र सहप्रांत प्रचारक म्हणून पुण्यात दाखल झाले। महाराष्ट्र, त्यातही पश्चिम महाराष्ट्र हा संघकामासाठी अतिशय कठीण प्रदेश होता। त्या प्रदेशात संघकाम रुजवण्याचं काम मोरोपंतांनी केलं। गांधी हत्येनंतर त्या काळात आलेल्या संघबंदीनंतर विस्कळीत झालेल्या संघकामाची घडी बसवण्यासाठी मोरोपंतांनी अविरत प्रयत्न केले। याच काळात मोरोपंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संस्था संघटना कार्यरत झाल्या। जनता सहकारी बँक पुणे, रायगड स्मारक मंडळ पुणे ही त्यापैकीच काही उदाहरणे आहेत। संघ आणि समाज एकरूप झाले पाहिजेत यासाठी मोरोपंतांनी विविध उपक्रम राबवले। पुण्यात पानशेतच्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी मदत कार्यातून समाजाराधना केली। गांधी हत्येनंतर संघाविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार चालू झाला होता। या पार्श्वभूमीवर मुंबईतून साप्ताहिक विवेक आणि पुण्यातून दैनिक तरुण भारत सुरू करण्यात मोरोपंतांनी पुढाकार घेतला होता। केवळ ही नियतकालिके सुरू करून ते थांबले नाहीत, तर ते सुरळीत चालू राहतील याकडे संपूर्ण लक्ष दिले। मोरोपंतांनी संघाच्या नियमित कामाबरोबर समाज जीवनाचा विचार करून आवश्यक ते काम करणारे कार्यकर्ते घडवले। नागपूर येथे स्मृती मंदिर उभारणीत मोरोपंतांचा मोठा वाटा राहिला आहे। महाराष्ट्र सहप्रांत प्रचारक म्हणून काम पाहिल्यावर क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख, प्रचार प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या।
आपल्या देशात आणीबाणी जाहीर झाली आणि संघ स्वयंसेवकांना मिसाबंदी म्हणून कारावासात डांबले गेले. अशा बिकट काळात भूमिगत राहून स्वयंसेवकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोरोपंतांनी प्रयत्न केले. या काळात त्यांनी देशभर संचार केला. जे मिसाबंदी झाले होते, संघ स्वयंसेवक संघ हितैषी मंडळीच्या मदतीने त्यांच्या घरी मदत पोहोचवण्यासाठी मोरोपंतांनी यंत्रणा निर्माण केली होती. आणीबाणीच्या काळात सुब्रमण्यम स्वामी यांना नेपाळ मार्गे अमेरिकेला पाठवण्याचं जोखमीचं काम मोरोपंतांनी पार पाडले होते. मोरोपंतांच्या नावाचे पकड वॉरंट होते, पण ते शेवटपर्यंत पोलिसांना सापडले नाहीत. आणीबाणीनंतर ते संघ कामासाठी परदेशात प्रवास करून आले होते. मीनाक्षीपुरम येथे 1980 साली हिंदू दलितांनी इस्लामचा स्वीकार केला. ही घटना हिंदू समाजाला खडबडून जागे करणारी होती. या घटनेनंतर संघाने मोरोपंतांकडे या समस्येचं निराकरण करण्याचं काम दिले. मोरोपंतांनी देशभर हिंदू जागृती मोहीम सुरू केली. एकात्मता यात्रेच्या माध्यमातून हिंदू समाजाला जागृत केले. या जनजागृती मोहिमेतच राम जन्मभूमी मुक्तीचा विषय समोर आला. विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हे राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे राहिले. या संपूर्ण आंदोलनाचे पालक म्हणून मोरोपंत यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मोरोपंतांच्या जीवनातील सर्वात मोठे राष्ट्रकार्य म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन. अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण झाले आहे. त्या कार्याची परिपूर्ती झाली आहे. अयोध्या आंदोलन आणि मोरोपंत पिंगळे यांचे जैविक नाते आहे. मोरोपंत हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी जन्माला आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी अस्मिता जागृत करून अनेक रथयात्रांचे यशस्वी आयोजन करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करून मोरोपंतांनी त्यातून एकात्मतेचे हिंदू शक्तीचा परिचय घडवला. निद्रिस्त, सहनशील, आत्मग्लानीत गेलेल्या हिंदू समाजास जागृत करण्यासाठी मोरोपंत यांनी विविध उपक्रमांची योजना केली आणि त्यातून सलग 8 वर्ष श्री रामजन्मभूमी मुक्तीचं आंदोलन चालवले गेले. पडद्यामागे राहून संघटना आणि आंदोलन चालवण्याचं काम मोरोपंत यांनी केले. योजक, कल्पक आणि उपक्रमशील मोरोपंत यांनी केलेली योजना हिंदू समाजाने प्रत्यक्षात आणली. आपली अस्मिता, आपला वारसा, आपली श्रद्धा अधोरेखित करण्याचं काम मोरोपंतांनी केले. हा लेख, अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा. शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या समर्थकांना, संघ स्वयंसेवकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही विनम्र विनंती. या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहे. आपल्या प्रतिक्रियांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या या उपक्रमाला सदिच्छा द्याव्यात ही विनम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन